गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या जीवनातील गुरूंचे महत्त्व. गुरु हा आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शक असतो. गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, तर तो एक दीपस्तंभ असतो, जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्युच्च मानले गेले आहे आणि त्यामुळेच गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा असे श्लोकांमध्ये गुरुला त्रिमूर्तीच्या स्वरूपात मान दिला आहे. गुरुचे जीवनातील महत्त्व. ज्ञान व शिक्षणाचा स्रोत. गुरु आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर जीवन जगण्याची कला शिकवतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. सद्गुण आणि नैतिकता. गुरु आपल्याला शिष्यांमध्ये सद्गुण, शिस्त, संयम आणि नीतिमत्ता विकसित करतात. संकट काळात आधार. जीवनात अडचणी आल्या की गुरु आपल्या शिष्यांना योग्य सल्ला देतात आणि मार्ग दाखवतात. आध्यात्मिक उन्नती. विशेषतः आध्यात्मिक जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्वामी समर्थ, श्री दत्त गुरु किंवा श्री रामदास स्वामी यांसारख्या संतांनी आपल्या शिष्यांना मोक्षाचा मार्ग दाखवला. स्वतःचा शोध. गुरु आपल्या शिष्याला स्वतःची ओळख करून देतो. तो त्याला आत्मज्ञान आणि जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगतो. गुरुविना जीवन अपूर्ण. गुरुविना ज्ञान अपूर्ण आहे आणि मार्गदर्शनाशिवाय जीवन दिशाहीन होते. म्हणूनच आपण आपल्या गुरूंचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या शिकवणींना आपल्या जीवनात उतरवले पाहिजे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, पण खऱ्या अर्थाने प्रत्येक दिवस गुरूंच्या शिकवणींना अनुसरून जगणे हाच गुरुदक्षिणेचा सर्वोत्तम मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ. गुरूंशिवाय जीवन कसे असते? जसे की पाण्याविना माशाचे जीवन असते. गुरूंचा आशीर्वाद जीवनात कसा बदल घडवतो हे तुम्हाला मी माझे स्वतःचे उदाहरण देऊन सांगत आहे. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की माझ्या जीवनात गुरु आल्यापासून माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदललेला आहे. मला गुरूंनी जे आध्यात्मिक ज्ञान किंवा जे काही जीवनात जे काही वागायचं असतं ते काही शिकवलं, त्यामुळे माझ्यात खूप चेंज झालेला आहे. मला माझ्या गुरुने सांगितले आहे की तू तुझ्यातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर काढून टाक आणि तुझा जो अहंकार आहे तो पूर्ण नाहीसा कर. कारण अहंकाराला शून्य जागा आहे. तू 100 गोष्टी करते आणि त्यातील एक गोष्ट जर चुकीची करत असेल, 99 गोष्टी तुझ्या जर बरोबर असतील आणि एक गोष्ट जर चुकीची असेल, तर तुझ्या त्या 99 गोष्टी शून्य होऊन जातात. म्हणजेच त्यांनी मला असं सांगितलं, तुझा अहंकार जर एक थेंब, एक अणुरेणू जरी इतका असेल ना, त्याला शून्य किंमत आहे. त्यामुळे माझ्या गुरूंकडून मी खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. त्यांनी मला खूप काही शिकवलं आणि त्यांनी आज मला घडवलेलं आहे. कदाचित मी इथपर्यंत पोचले ते फक्त आणि फक्त माझ्या गुरूंमुळेच. माझ्या गुरूंशिवाय काहीच नाही. मला माझ्या गुरूंची आठवण आली की माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. आणि म्हणजे असे गुरु म्हणजे साक्षात देवापेक्षाही मोठे, म्हणजे त्यांची आपण कुणाशीही तुलना करू शकत नाही. आणि गुरूंविषयी तर चुकीचं अजिबात ऐकूच शकत नाही. तर मला माझ्या गुरूंनी इतकं घडवलं आहे, इतकं अजूनही ते मला घडवत आहेत. अक्षरशः आपण म्हणतो ना की मातीला आकार द्यावा आणि त्यापासून आपण काहीतरी भांडे बनवतोय, तशा प्रकारे गुरूंनी मला शिकवलेलं आहे आणि माझ्या जीवनाला आकार दिलेला आहे. त्यामुळे मी माझ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि मला खूप भाग्यवान समजते की माझ्या आयुष्यात मला असे गुरु लाभले. मी त्या गुरूंच्या चरणी नतमस्तक आणि मला त्यांची पाद्यपूजा जितके वेळ करायला शक्य होईल तितक्या वेळी त्यांच्या चरणी समर्पण आहे. माझं जीवन अक्षरशः त्यांच्या चरणी समर्पण आहे. ते आहे म्हणून मी आहे. कदाचित त्यांनी मला ज्या काही गोष्टी शिकवल्या त्या शिकवल्या नसत्या तर मी आज इथपर्यंत पोहोचले नसते. मी जी काही उभी आहे फक्त आणि फक्त माझ्या गुरूंमुळेच. अशा प्रकारे मी माझं उदाहरण देऊन तुम्हाला का सांगत आहे की तुम्हाला गुरुचं महत्त्व कळावं. गुरूंशिवाय जीवन अपूर्ण आहे. गुरूंचा महिमा, महत्त्व आणि आध्यात्मिक दृष्टिकोन. गुरूंचा आशीर्वाद कसा मिळतो या गोष्टी लक्षात ठेवा. गुरु महिमा. तुमच्या आयुष्यातील गुरु तुम्ही कसे ओळखाल ह्या गोष्टी लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी असतात. गुरु म्हणजे कोण? जीवनात गुरु असणे का गरजेचे आहे? गुरूंशिवाय जीवन अपूर्ण. जाणून घ्या गुरु महिमा आणि त्यांचे महत्त्व.
गुरु तुम्हाला अक्षरशः म्हणजे तुम्ही गुरूंनी एक शब्द सांगितला ना, तो शब्द खाली पडून द्यायच्या आत त्यांचं ते काम केलं पाहिजे. म्हणजे गुरु म्हणजे काहीही नसू द्या, तुम्हाला फक्त गुरूंचा गुरु 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 बघ, दुसरं काहीही नको. आता मी खरं गुरुपूजन काय असतं हे सांगणार आहे. खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे, त्यांचे प्रत्यक्ष आचरण करणे, सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधनांचा अभ्यास करणे होय. त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन होय. गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा स्वीकारावा आहे. त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग, 6 शास्त्रे, 18 पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अमौलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसूरींनी व्यासांचे पूजन करून या दिनी केलेल्या दिवसाला व्यास पौर्णिमा अथवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरु 2 प्रकारचे असतात, एक गुरु एक सद्गुरू. अवधूतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले की जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला. गुरूंसी पडले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे असे सांगून अवधूतांनी 24 गुरु केले. म्हणजेच आपल्या दत्तगुरूंनी साक्षात 24 गुरु केले. या 24 महत्त्व 3 प्रकारात आहे. एक सद्गुण अंगीकारासाठी गुरु, एक अवगुण त्यागासाठी गुरु आणि 3 ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे गुरु हे लौकिक दृष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक याज्ञवल्क्य, शुक्राचार्य जनक, कृष्ण सुदामा, सांदीपनी विश्वामित्र राम लक्ष्मण, परशुराम कर्ण, द्रोणाचार्य अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचावा म्हणून गुरूंची प्रार्थना करावयाची असते. तो हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाघटाने घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूंजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. गुरु बिन ज्ञान कहासे लावू हेच खरे आहे. ते म्हणतात ना की एक खूप छान गाणं आहे, मला आठवलं बघा, की मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. म्हणजे हे गाणं इतकं म्हणजे गुरुसाठी अक्षरशः डोळ्यात अश्रू येतात. आपल्या जीवनात गुरूंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सद्गुरूंना आहे. सर्व मानव जातीतील परमार्थिक आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला साधकाला मोक्षाप्रत नेणारे सद्गुरू, त्यांच्या स्मरणासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा हा पर्वकाल सांगितला आहे. सुप्रसिद्ध गुरु शिष्यांच्या जोड्या आपणा सर्वांना प्रसिद्ध आहेच. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर गुरुसेवा करणे हे शिष्याचे परम कर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे, मनात कोणताही किंतु न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्यनियमाने प्रेमाने करावी. तसेच साधकाची संपूर्ण शरणागती असावी. शरण जाणे म्हणजे काय? सद्गुरू ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे, त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे, कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचे सोडू नये, नामावर सद्गुरूंवर पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवणे, त्यांनी सांगितलेले साधन न करता इतर साधन केल्यास वृथा कष्टच होतील आणि पदरात काहीही पडणार नाही. सद्गुरूंना जे शरण जातात त्यांचा कार्यभार सद्गुरू उचलतात. त्यांच्या मागे पुढे उभे राहून ते सत्तारूपाने त्यांना मदत करतात. सद्गुरू नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेला येऊन जातात.
भगवंताच्या आशीर्वादानेच आपल्या सद्गुरूंशी भेट होते. सद्गुरूंकडे नाम मिळाल्यानंतर ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची महती कळते. सद्गुरूंचे अनुसंधान राखणे महत्त्वाचे. कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सद्गुरूंवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. सद्गुरूंना दृष्टीआड होऊ न देणे म्हणजेच अनुसंधान. अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे घेणे. प्रपंच करताना आपले लक्ष मात्र सद्गुरूंच्या चरणी असावे, ते म्हणजेच अनुसंधान होय. गुरु कोणाला करावे? जिथे आपले समाधान होते, संशय शंका फिटतात तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते. म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व सद्गुरूंमध्ये आपले सद्गुरू आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरू साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारंभात किंचितही बदल फेरफार न करत नाही, परंतु तो भोग सोयीने सहजतेने भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात. भोग भोगताना जी मदत आवश्यक असेल त्याबद्दल मार्गदर्शन करतात. उदाहरणार्थ पैशाची सोय, मनुष्यबळ, हवी ती व्यक्ती भेटणे हे आपले गुरु आपल्याला करून देत असतात. आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सद्भावाने सद्गुरू चरणाशी सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्ष देणारी काशी पंढरपूर आहे हे ध्यानात ठेवावे. सर्व तीर्थे तिथे लोळण घेत असतात. देवांचे देव सुद्धा तिथे वस्ती केलेले असतात. सद्गुरूंचा महिमा अपार आहे, तो ऋषींनाही वर्णन करता आला नाही. त्यांची लीला आगाध आहे. तिथे मुकेही बोलतात, तुळेही काम करतात, पांगळेही पर्वत चढून जातात. सद्गुरू म्हणजे वैराग्याचे मंदिर, शांती सुखाचे माहेर, शमदमन केलेले, भक्ती ज्ञानाची पेठ, शुद्ध भाव इत्यादी गोष्टी त्यांच्या ठायी असतात. जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो. त्याच्या साधना काळात सद्गुरू साधकाचे सर्वोपरी रक्षण करतात. सद्गुरू आपल्या जीवनाला विचारांच्या दिशा देतात. वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. जीवन सुपंथावर चालते. आध्यात्मज्ञान त्यांच्याच कृपेने मिळते. सद्गुरूंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते बोलते ईश्वरांचे अंश असतात. सद्गुरू हे चालते बोलते ईश्वरांचे अंश असतात. साधकाने कोणत्याही गुरुची निंदा करू नये. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्य शक्ती आहे.